कॉकरोच जनता पार्टीचं आज पुन्हा एकदा जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालेलं आहे। हजारो विद्यार्थी पुन्हा एकदा या आंदोलनामध्ये जोडले जात आहेत। अभिजित दिपके हे पुन्हा एकदा तिथे आंदोलनाला बसलेले आहेत आणि आता कुठलीही चर्चा ही मंत्र्यांच्या बंगल्यावर किंवा घरी किंवा कार्यालयामध्ये होणार नाही। ती चर्चा आता जंतर मंतरवरच होईल असं सुद्धा अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे। आणि त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची सुद्धा जी मागणी होती ती लावून त्यांनी धरलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा या आंदोलनाला मोठं स्वरूप येताना आपल्याला पाहायला मिळते। पण काल दिवसभरामध्ये तुम्ही हे आंदोलन पाहिलेलं असेल की ज्याच्यामध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी हे संसदेकडे निघालेले होते। मोठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती। हजारो पोलीस सुद्धा हे रस्त्यावर तैनात करण्यात आले होते आणि यामध्ये काही अनुचित घटना घडल्याच्या सुद्धा आपण पाहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये पोलिसांनी सुद्धा काही प्रमाणामध्ये आपण बघतोय की विद्यार्थ्यांना आवरण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्यामध्ये काही डिस्टर्बिंग व्हिज्युअल सुद्धा आपण बघितलेली आहेत। विद्यार्थी सुद्धा या सगळ्यामध्ये जखमी झालेले आहेत। त्यामुळे या प्रकारामुळे कुठेतरी आता संताप सुद्धा व्यक्त केला जातो आहे। अनेक नेते या सगळ्यामध्ये बोलत आहेत। संसदेमध्ये सुद्धा विरोधी पक्षाचे नेते हे आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यानंतर या सगळ्यावर त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। राहुल गांधी यांनी सुद्धा जे विद्यार्थी जखमी आहेत त्यांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतलेली आहे। दुसरीकडे संजय राऊत आणि जे ठाकरे गटाचे खासदार आहेत त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना समर्थन सुद्धा दिलेले आहे। आता इकडे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा एक भली मोठी पोस्ट लिहित सरकारला सवाल उपस्थित केलेले, सरकारवर सडकून टीका केलेली। आपल्याला आठवत असेल तर राज ठाकरेंनी या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता। अमित ठाकरे सुद्धा या विद्यार्थ्यांना भेटून आले होते। त्याचबरोबर राज ठाकरेंनी याआधी सुद्धा सरकारवर जोरदार टीका केली होती आणि पुन्हा एकदा कालच्या प्रसंगानंतर कालच्या आंदोलनानंतर राज ठाकरे यांनी आज एक पोस्ट लिहिलेली आहे आणि सरकारवर यांनी जोरदार टीका केलेली आहे। राज ठाकरे त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हणतात हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे। राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे की केंद्र सरकारने शनिवारी 18 जुलै 2026 ला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केलं। सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णालयात दाखल केलं असं सरकारचं म्हणणं आहे। सरकारने त्यांना ज्या पद्धतीने फरफटत नेलं त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की। त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज हे पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय। आम्ही रास्त मागण्यांसाठीच आंदोलनं कशी चिरडतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली हे आपल्याला स्वतःला आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे। मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःचं अपयश वाटत आहे। मणिपूर पेटलेलं असताना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना बिरेन सिंग यांना पण याच सरकारने असंच अभय दिलं होतं। बरं, हे दोघे असतील किंवा यांच्यासारखे इतर असतील त्यांच्याबद्दल वरच्या दोन सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे। आम्ही काय करायचं हे कोणी सांगायचं नाही, मग ते विरोधी पक्षांनी पण नाही आणि जनतेने तर नाहीच नाही। कारण तुमच्या मतांवर आम्ही थोडी निवडून येतो। आम्ही निवडून येतो ते सगळ्या यंत्रणा, मतदार याद्यातील गोंधळ आणि अर्थात ईव्हीएमच्या जोरावर। मग विद्यार्थ्यांना कोण विचारतं? काल पंतप्रधान हा मुद्दा सोडून सगळं बोलले। इंग्रजीत एक शब्दप्रयोग आहे, लेम डक प्रेसिडेंट, म्हणजे ज्या पंतप्रधानांचा किंवा राष्ट्राध्यक्षांचा शेवटचा कार्यकाळ सुरू असतो ते पंतप्रधान हे निवांत असतात, जगभर दौरे करतात आणि त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो आणि त्यांचा उत्तराधिकारीच सगळा कारभार हाकत असतो। सध्या मोदींची अवस्था अशी झाली आहे असं दिसतंय। मोदींच्या मनात या सगळ्याबद्दल समजा कृती करण्याची इच्छा जरी असली तरी उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेत असलेली शक्ती त्यांना दुर्लक्ष करायला भाग पाडत असावी। अर्थात मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडलं गेलं हे इतिहास लक्षात ठेवेलच। तशीच प्रतिमा व्हावी अशी कोणाची इच्छा असेल आणि मोदी त्याला बळी पडणार असतील तर मग प्रश्नच संपला। माजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे ती परीक्षा पे चर्चा इत्यादी करताना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा। त्यांच्या मागण्या रास्त आहेत। धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्त्वाचा आहे आणि सरकारने हे देखील समजून घ्यावं की हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं एका परीक्षेपुरतं नाही आहे। लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे। ज्या पद्धतीने एकाच उद्योगपतीला मोठं केलं जात आहे त्याच्या घशात संपूर्ण देश घातला जातोय। ज्या पद्धतीने महागाईने कळस गाठला आहे, जंगल तोडून कंत्राटदारांचं भलं केलं जात आहे, शहरं विकासाच्या नावाखाली गुदमरली आहेत, रुग्णालय खच्चून भरली आहेत, अशा अनेक गोष्टींच्या विरोधातील हा आक्रोश आहे। गृह खात्याच्या आदेशावरून आंदोलकांना जसं निर्दयीपणे मारलं जातंय आणि तरीही आंदोलक मुलं मुली इंचभर हलत नाही आहेत, यावरून एक नक्की आहे की धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाही तर देशातील एकूणच परिस्थितीतून आलेल्या नैराश्यातून आहे। त्यामुळे सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा। लोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून मिळवलेली सत्ता
विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जायला लागणार हे निश्चित. 2018-19 पासून मी जनतेला सांगत होतो की मी काय या सरकारबद्दल बोलतोय हे तुम्हाला आज नाही कळणार, पण ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक होईल तेव्हा मी काय सांगतो हे समजेल. आज सर्वांच्याच दरवाजावर टकटक सुरू झाली आहे. या सगळ्यात विद्यार्थ्यांनी जो संघर्ष उभा केला आहे त्याचं मनापासून कौतुक. शेजारच्या श्रीलंकेत 2022ला विद्यार्थ्यांनी असंच आंदोलन उभं केलं होतं. 2011चं अरब स्प्रिंग, नेपाळमध्ये देखील तेच. ही सगळी अगदी ताजी उदाहरणं आहेत. जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन उभं केलं, त्याचा पाया हा पण विद्यार्थ्यांचा असंतोषच होता. आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला, या मागण्यांना पाठिंबा आधीपासून होता आणि यापुढे राहील. खरं तर नीट सारख्या परीक्षांनाच आम्ही पहिल्यांदा विरोध केला होता. विनाकारण केंद्राने या इतकी वर्ष चालू असलेल्या पद्धतीत ढवळाढवळ करू नये, पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खरे. असो, अकार्यक्षम मंत्र्यांचा राजीनामा व्हायलाच हवा आणि परीक्षांमध्ये पारदर्शीपणा यायलाच हवा हे महत्त्वाचे. आंदोलन चिरडण्यात कुठलाही पुरुषार्थ नसतो, तर आंदोलन होऊ न देण्यात आणि झालंच तर सामंजस्याने सोडवण्यात खरा मोठेपणा असतो. मोठेपणा हा सर्वोच्च व्यवस्थेने दाखवायचा असतो. हे भान अजून सुटलेलं नाही, हे दाखवण्याची संधी गमावू नये. राज ठाकरे, असं राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. अर्थात मोठी पोस्ट आहे. सगळ्या गोष्टींना राज ठाकरेंनी यामधनं स्पर्श केलेला आहे आणि सरकारला एक प्रकारे त्यांनी सवाल विचारलेला आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये केलेली आहे. राज ठाकरेंच्या या पोस्टबद्दल काय वाटतं आणि जे आंदोलन सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे याच्याबद्दल तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.